मी सभागृहामध्ये सांगितलं, महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही, ते मला कृतीत्व करायचंय. आता निवेदक बोलत असताना बऱ्याचदा सांगायचे किंवा शासनाची तिजोरीचा खळखळाट आहे, कृपा करून तुम्ही तसा गैरसमज करून घेऊ नका. मी आपल्या राज्याचा सर्वात मोठा अर्थसंकल्प 7,20,00,000 7,20,00,000 एवढा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. त्याच्यामध्ये पेन्शन, त्याच्यामध्ये पगार आणि त्या संदर्भातलं काढलेलं कर्ज ह्याचं व्याज जाईल आणि राहिलेला पैसा माझ्या लाडक्या बहिणींच्या करता. विरोधकांनी आम्हाला हिणवलं किंवा ही योजना बंद करतील. मला आता महिला पण काही ठिकाणी भेटल्या, मला वाटतं वसंत सुगावेच्या गावी भेटल्या आणि तिथं मला सांगितलं की दादा 1,500 रुपये तुम्ही देता, 2,100 रुपये द्या ना. मी नाही म्हटलेलं नाही. मी ज्यावेळेस राज्य सरकारची परिस्थिती ही अधिक योग्य होईल त्यावेळेस मी तुम्हाला 2,100 रुपये देणार आहे.